नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, पोषण ट्रॅकर महाराष्ट्र टीमकडून अत्यंत महत्त्वाचा मेसेज आपल्या समोर आलेला आहे। ग्रहभेटीमध्ये 1 एप्रिल 2026 पासून खूप मोठा बदल होणार आहे। त्याच्या संदर्भातच महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ही माहिती शेअर करा, जेणेकरून माझ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस ताईंना योग्य माहिती भेटेल ना। अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, पोषण ट्रॅकर टीमकडून काय मेसेज आलेला आहे। प्रिय सर्व, महत्त्वाची सूचना, पोषण ट्रॅकर ग्रहभेट मॉड्यूलमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे। कृपया 1 एप्रिल 2026 पासून ग्रहभेट मॉडेलमध्ये होणाऱ्या खालील मुख्य बदलांची नोंद घ्यावी। ते मुख्य बदल कोणते हे पहा। वयोगटात वाढ। तर बघा, ग्रहभेट शेड्यूलमध्ये आता गरोदर महिला, स्तनदा माता आणि 0 ते 2 वर्ष वयोगटातील मुलांसोबतच 2 ते 3 वर्ष वयोगटातील मुलांचाही समावेश करण्यात आलेला आहे। नवीन विषय याच्यामध्ये मांडण्यात आला आहे। तो विषय कोणता बघा, नवीन विषय या मॉडेलमध्ये आता ग्रहभेटीनुसार विशिष्ट प्रश्नांचा समावेश असेल, जे खालील विषयांवर आधारित असतील। बघा, नवीन हे जे मॉडेल येणार आहे पोषण ट्रॅकरमध्ये 1 एप्रिल 2026 पासून, या मॉडेलमध्ये ग्रहभेटीनुसार विशिष्ट प्रश्नांचा समावेश देखील असणार आहे। ते प्रश्न कोणते बघा, पोषण म्हणजे ANC तपासणी, ANCचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न असणार, जसे की प्रसूतीपूर्व तपासणी, स्तनपान आणि पूरक आहार याच्या संदर्भात प्रश्न असणार आहे। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, त्याच्यातील बालविकास, बालपणीचे प्राथमिक शिक्षण आणि लसीकरण म्हणजे ज्याला आपण स्टिम्युलायझेशन म्हणतो, त्या स्टिम्युलायझेशन आधारे प्रश्नांचा समावेश असणार आहे। पुढचा ऑप्शन बघा, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविकांसाठी आता ॲपमध्ये एक अधिक सुव्यवस्थित आराखडा मिळेल, ज्यामध्ये ग्रहभेटी दरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी चेकलिस्ट, ज्याला ज्यामध्ये व्हिडिओ आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश असेल। त्याच्यानंतर पुढचा पहा, कृपया सर्व अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांनी या बदलाबाबत सूचित करावे। धन्यवाद, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। बघा, पोषण ट्रॅकर टीमकडून आलेला हा मेसेज आहे आणि हा मेसेज अत्यंत महत्त्वाचा आहे। ग्रहभेट याच्या अगोदर आपल्याला फक्त गरोदर, स्तनदा माता आणि 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांचे येत होते, तर त्याच्यामध्ये आता या वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून बदल होणार आहे। 2 ते 3 वर्ष मुलांचे देखील ग्रहभेट म्हणून तिथे ॲड होणार आहे। त्याच्यानंतर बघा, आता या मॉड्यूलमध्ये जे येणारं मॉड्यूल आहे, या मॉड्यूलमध्ये ग्रहभेटीनुसार विविध प्रश्नांचा देखील समावेश असणार आहे। याच्यामध्ये पोषण, बालविकास या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत। अशी महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती ताईंनो जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।